व्हिडिओ पाहिला असेल तर कडेने मॅन्युअल कापावं लागतं. आता ते पहा, ते कडेचं सर्व गवत दिसतं. आलं जवळ आणि हे सर्व कापलं जाईल. या अशी लेवल आहे ही पहा, ही अशी लेवल आहे, ती अशी लेवल होईल. कडेचं थोडंसं हे सुद्धा त्याचं काम झालं की गेला तो. तर असं हे इथे लॉन कापलं जातं कडे. हां, हे मेक्सिकोचे. युअर गुड नेम? फ्रान्सिस्को. हे मेक्सिको आहेत आणि हे आपल्या बरोबर. Say hi everybody India. थँक्यू. Best job. हे लॉंग वगैरे काढल्यानंतर सुद्धा कडेचा जो कचरा असेल तो सुद्धा असा भरून ठेवतात इथे. हे जसं आतमधलं गवत कट करतात तसं हे रस्त्यावरचं सुद्धा असं कट करत जातात. म्हणून अमेरिका एवढी स्वच्छ दिसू शकते. ही सारखी अशी 8-10 दिवसानंतर किंवा वाढल्यानंतर सारखं क्लीन करत असतात. म्हणून हे आपल्याला सगळीकडे जर तुम्ही पाहत असाल ना, हिरवळ कशी दिसते, तर त्याचं कारण मेन हे. परत दाखवतो पहा, हे रस्त्याच्या कडेला आहे. हे सरकारी काम आहे आणि जसं सरकारी बनवतात तसं वैयक्तिकसुद्धा आपल्याला सारखं कट करावं लागतं. मी जसं म्हटलं तसं आमच्या घराचं सुद्धा मी आता इथं आल्यानंतर साधारण 10-15 दिवसात 4 वेळा कट केलेलं आहे. जर का वेळच्या वेळी कट केलं नाही तर हे अशा प्रकारचं वाढतं आणि कट केलं तर मग असं दिसतं. हे कट केलेलं आहे आणि हे कट करायचं आहे अजून. आता हे इकडे त्यांची गाडी जाणार नाही त्यामुळे हे मॅन्युअल करतील. पहा फरक दिसतो. इकडे कट केलेलं आहे आणि इकडे कट करायचं आहे त्यामुळे हे असं दिसतं आहे. आता कट केल्यानंतर ते सुद्धा सुंदर होईल. हे प्लेनफील्डचं पोस्ट ऑफिस आहे आणि जिकडे तिकडे असे अमेरिकेचे झेंडे हे सरकारी आस्थापनेवर लावलेले असतात. मी असं प्लेनफील्ड विलेजमधनं चालत आलेलो आहे आणि आता घरी निघालो. जसं म्हटलं तुम्हाला, अमेरिका युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसचं ऑफिस आहे. हे जे दिसतं ना मागे, ते अमेरिकन पोस्टल सर्व्हिसचं ऑफिस आहे. कधीतरी आता किती वाजले पहा, 8 वाजलेत. इतक्या वेळानंतर कोणीतरी सायकलवर चाललेलं दिसतंय मला. आजचा मॉर्निंग वॉक साधारण 8.5-9 किलोमीटरचा होईल आणि आणखी थोडं मला पुढे जायचंच आहे. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा
आणि तुम्हाला डाऊनटाऊनमध्ये गेल्यानंतर आणखी चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. असं कडेचं मशीनने होत नाही. हे सर्व मशीनने होत म्हणजे गाडीने होतं. आणि मग शेवटी ते झाल्यानंतर त्याचा धुरळा तो बाहेर टाकतो. म्हणजे आपलं गवत कापलेलं बाहेर टाकतो. आतमध्ये टाकतो हवेच्या प्रेशरने. पसरवतो पाहतो. हे पाहतं. हे इथे शक्य नाही ना. तिथे गाडी पोचणं शक्य नाही म्हणून तिथे तो कट करतो.